पित्त होऊ नये यासाठी फक्त औषध घेणं पुरेसं नसतं, तर रोजच्या सवयी, खाण्याची वेळ, झोप, ताणतणाव आणि पचनाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. पित्त जर वारंवार होत असेल तर शरीरात आधीच काहीतरी संकेत आपल्याला दिसू शकतात. पित्त म्हणजे काय? तर पोटामध्ये अन्न पचनासाठी आम्ल तयार होतं आणि हे आम्ल जास्त तयार झालं किंवा चुकीच्या वेळेवर अन्ननलिकेमध्ये आलं तर जळजळ, आंबट ढेकर, छातीत जळजळ, मळमळ अशी लक्षणे दिसतात. पित्त होऊ नये म्हणून काय करावं? तर वेळेवर जेवा. जास्त वेळ उपाशी राहू नका. सकाळचा नाश्ता टाळू नका. खूप उशिरा जेवण करू नका. 3 ते 4 तासापेक्षा जास्त उपाशी जर राहिला तर काही हलकं खा. एकदम खूप जड जेवणापेक्षा थोडं थोडं खा. तिखट, तेलकट, अतिमसालेदार पदार्थ टाळा. खूप तिखट पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नका. जास्त मसाले, फास्ट फूड, खूप आंबट पदार्थही खाऊ नका. चहा, कॉफी मर्यादित घ्या. रिकाम्या पोटी चहा, कॉफी टाळा. दिवसातून अनेक वेळा चहा घेत असाल तर तो कमी करा. कॅफीन काही लोकांमध्ये आम्ल वाढवू शकतं. जेवणानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर किमान 2 ते 3 तासांनी झोपा. रात्रीचं जेवण हलकं ठेवा. पुरेसं पाणी प्या. दिवसभर नियमित पाणी प्या. पण जेवताना खूप जास्त पाणी पिणं काही लोकांना त्रासदायकही होऊ शकतं. ताणतणाव कमी ठेवा. जास्त ताण, चिंता यामुळे पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. चालणं, श्वसन, व्यायाम, छंद यांचा उपयोग होऊ शकतो. झोप व्यवस्थित घ्या. रोज साधारण 7 ते 8 तासाची झोप घ्या. खूप उशिरापर्यंत जागरण टाळा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जास्त वजनामुळे काही लोकांमध्ये ॲसिडिटी आणि छातीत जळजळ वाढू शकते. कोणते पदार्थ तुम्हाला त्रास देऊ शकतात ते ओळखा, कारण प्रत्येक व्यक्तीचे ट्रिगर हे वेगळे असू शकतात. जसं की चहा, कॉफी, टोमॅटो, मसालेदार पदार्थ, थंड पेय, काही गोड पदार्थ. आपल्याला ज्या पदार्थामुळे त्रास होत आहे त्याची नोंद ठेवा आणि ते पदार्थ जेवणातून कमी करा. वारंवार पित्त होत असेल तर स्वतःहून कोणतीही औषधं घेत जाऊ नका. याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. आठवड्यातून वारंवार पित्त होत असेल, गिळताना त्रास होत असेल, वजन अचानक कमी होत असेल, उलटी, काळी शौच, रक्त दिसत असेल, छातीत तीव्र जळजळ, वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पित्तासाठी काय करावं? तर कोमट पाणी प्या. साधं आणि हलकं जेवण ठेवा. ताक घ्या. फळे आणि भाज्यांचा समावेश करा. वारंवार पित्त वाढणारी लक्षणे कधीकधी ॲसिडिटी, अल्सर आणि औषधांचे दुष्परिणाम किंवा इतर पचनाच्या समस्याही असू शकतात. तेव्हा नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं.